त्यांना असं जाणवते की कायदा आणि सुव्यवस्था ही योगी आदित्यनाथांनी अत्यंत उत्तम सांभाळली आणि त्यासाठी त्यांना हे केलं पाहिजे. आता एक फॅक्टर आहे की ज्याचा निवडणुकीच्या निकालानंतर आपल्याला चर्चा करता येऊ शकते की एक असा अंडरकरंट सुरू झाला होता की कदाचित योगी आदित्यनाथ यांचं नेतृत्व हळूहळू बाजूला केलं जाईल. ही निवडणूक जिंकल्यानंतर त्यांना बाजूला केलं जाईल अशा प्रकारचे खरं खोटं काही असेल. पण ती एक चर्चा सुरू झाली होती आणि ती चर्चा उत्तर प्रदेशला मानवण्यासारखी नव्हती, कारण उत्तर प्रदेशच्या दृष्टीने योगी आदित्यनाथ हा आयकॉन आहे. पण आपण ज्या अनुषंगाने आता चर्चा करतो की हिंदी भाषिक पट्टा जो सांस्कृतिक दृष्ट्या, सामाजिक दृष्ट्या, राजकीय दृष्ट्या अगदी एकरूप होऊन एकसंध होऊन प्रत्येक वेळेला मतदान करताना किंवा एखादी भूमिका घेताना पाहायला मिळाला. मग उत्तर प्रदेशच्या चित्रामुळे आता जे काही चित्र आपण बघतो त्यामुळे ते कुठेतरी त्याला छेद जातोय किंवा या पुढचं चित्र काही वेगळं असू शकतं. नाही, उत्तर प्रदेशचं चित्र आणि बाकीच्या सगळ्या हिंदी पट्ट्याचं चित्र कायमच एकसारखं नसतं. 2014 नंतरचा हा ट्रेंड आहे की सगळा हिंदी पट्टा एकसारखा हे करतो, एकसारखं मतदान करतो. त्याच्या आधी वेगवेगळ्या राज्यांची कल वेगवेगळ्या प्रकारची होती. म्हणजे मध्य प्रदेश, गुजरात हा नेहमीच भाजपचा गड राहिला आहे. म्हणजे अगदी काँग्रेसचा डॉमिनन्स असल्याच्या काळातसुद्धा मध्य प्रदेशात भाजपचं चांगलं संघटन होतं. मध्य प्रदेश, गुजरात हे काँग्रेसचे गड आहे, भाजपचे गड आहेत. राजस्थानात जवळजवळ इक्वल फाईट असते, पण लोकसभेला कायमच BJPला एज मिळत आली आहे. उत्तर प्रदेश आणि बिहार हे काही कायमस्वरूपी अगदी म्हणजे 2014च्या आधी जर बघितलं तर भाजपचे कंप्लीट डॉमिनन्स असलेले स्टेट नाही आहेत. मोदींच्या नेतृत्वाचा उदय आणि त्याला हिंदुत्वाची जोड आणि मोदींनी दाखवलेलं विकासाचं स्वप्न या पार्श्वभूमीवर मागची 10 वर्ष हे दोन उत्तर प्रदेश आणि बिहार एन ब्लॉक भाजपकडे किंवा NDA आघाडीकडे जात होती. त्याच्यामध्ये यावेळेला फरक पडतो का असं म्हणजे हा मुद्दा आहे ह्या मध्यावर असताना, म्हणजे मतमोजणी मध्यावर असताना. कारण 43 जागा इंडिया आघाडीकडे दिसत आहेत आणि ही मोठी उलटापालट आहे. हे 43 जागा जर खरंच इंडियाच्या आल्या तर देशाच्या राजकारणावर निश्चितपणे खूप मोठा परिणाम होईल असं म्हणता येईल. आणि त्याला जी अनेक कारणं आहेत त्याच्यामध्ये तिथलं जातीचं समीकरण हे कारण आहे आणि महत्त्वाचं कारण लोकांमध्ये बेरोजगारीविषयी असली नाराजी. म्हणजे जो वर्ग मोदींसोबत आहे असं 100% मानलं जातं, जो तरुण वर्ग तो उत्तर प्रदेशमध्ये विशेषतः फोकल होता की या मुद्द्यावर म्हणजे अनएम्प्लॉयमेंटच्या मुद्द्यावर खूप फोकल होता. तरी पण त्याचा परिणाम होईल असं वाटत नव्हतं, पण तो होताना दिसतोय असं आत्ताची कल बघता आपल्याला म्हणावं लागेल. पांडुरंग सर. नाही, उत्तर प्रदेशमध्ये मी गेलो नसल्यामुळे मी गुजरातमध्ये गेलो. गुजरातचं मी निश्चित सांगेन की गुजरात हे असं राज्य आहे की जिथे विरोधकांचं एकही जागा नव्हती. पण यावेळेला तिथं चित्र असं होतं की 2 ते 3 जागा इंडिया आघाडीला मिळतील असं एक चित्र तयार झालं होतं. तिथल्या लोकांचंही जे काही लोकांचं म्हणणं जे होतं, जसं आपल्याकडे राजकीय पक्षांना ED आणि इन्कम टॅक्सची भीती दाखवली तशी तिथं गुजरातमध्ये व्यावसायिकांना ही भीती दाखवली जात आहे आणि त्यांना आपल्या पक्षाकडे आणणं, आपल्या पक्षाच्या व्यासपीठावर आणणं, त्यांच्याकडून निधी मिळवणं असे प्रकार केले जात आहेत असं तिथल्या लोकांचं म्हणणं आहे आणि लोक मोठे मोठे व्यवसाय येत आहेत. दुसरा मुद्दा जो आहे तो रोजगाराचा आहे. त्यामुळं गुजरात हे भाजपचं होम स्टेट आपण ज्याला म्हणतो, तिथं जर का भाजप मागं पडते तर उत्तर प्रदेशमध्ये मागं पडले तर त्याच्यात विशेष वाटण्यासारखं काही नाही आहे असं मला वाटतं. आपण आता मृणाली मॅम, आत्ता आपण जे चर्चा करतो की बेरोजगारीचा मुद्दा, आता उत्तरेतला हा बेरोजगारीचा मुद्दा जो आहे त्यातनं आर्थिक समस्या ज्या निर्माण होत आहेत त्या सातत्यानं जर सुरू राहिल्या तरी देखील हिंदुत्वाच्या कथनावरती विश्वास ठेवून यापुढे मतदान केलं जाईल का काही चित्र वेगळं असलेलं पाहायला मिळेल? रोजगार निर्मिती होत नाही याला भारतीय जनता पक्ष त्यांच्याकडून असं उत्तर द्यायचं की स्वयंरोजगारी वाढते. आम्ही मुद्राचे लोन्स देतो, आम्ही लघु उद्योग मोठ्या प्रमाणावर समोर आणतो. उत्तर प्रदेशातले अनेक जिल्हे इतके मागास आहेत की तिथे उद्योग सुरू केला तरी तिथे डिमांड कुठून येणार हा एक खूप मोठा प्रश्न होता. दुसरं मला या ठिकाणी एक शंका उपस्थित करायची आहे की कायम मास्टर स्ट्रॅटेजिस्ट म्हणून अमित शहा भाजपचे समोर आले. महाराष्ट्रात जो काय गोंधळ निर्माण झाला आहे त्याला बऱ्यापैकी अमित शहा यांची पुढे पाहायची नीती किंवा आक्रमक नीती कारण असावी. उत्तर प्रदेशाचं संपूर्ण गणित मोदींना अनुकूल 14 साली अमित शहांनी केलं होतं, ज्याचा श्रीराम सरांनी उल्लेख केला. ते यावेळेला उत्तर प्रदेश योगींकडे सोपवून बऱ्याच मोठ्या प्रमाणात पश्चिम बंगालकडे लक्ष देत होते. पश्चिम बंगालमध्ये अपेक्षे इतकं यश भाजपला मिळताना दिसतंय. पण उत्तर प्रदेश मात्र योगींकडे सोपवल्यामुळे तिथे वेगळी ध्रुवीकरणं अस्तित्वात आली का असा एक मुद्दा आहे. काँग्रेस आत्ता 8 जागांवर आघाडीवर आहे. नागपूरचे अविनाश पांडे काँग्रेसचे तिथले निरीक्षक आहेत. आत्ता आपण अविनाश पांडेंचं अभिनंदन करू
की कलांमध्ये तरी त्यांनी 8 ठिकाणी काँग्रेसला समोर आणलं. हो ते देखील ज्या वेळेला काँग्रेसचे प्रभारी म्हणून तिथे गेले त्यावेळेला ते म्हणत होते की आपण प्रयत्न करणार आहोत आणि काँग्रेस कार्यकर्त्यांना ते फक्त जिंदगी के लिए लढो असं सांगत होते. त्याचं कुठेतरी उत्तर आत्ता जे मिळताना दिसतंय त्याला बऱ्यापैकी सामाजिक घटक कारणीभूत असावेत. त्याचा खोलात जाऊन अभ्यास करावा लागेल. मला असं वाटतं की तिथे गेल्या संपूर्ण 10 वर्षात विशेषतः पहिल्या 5 वर्षात जो काय मोदी विरोधातला प्रचार होता, मीडियाच्या माध्यमातून ज्या काय घटना समोर आणल्या जात होत्या त्या बेसिकली उत्तर प्रदेशातल्या होत्या. त्याचा दुसऱ्या 5 वर्षात तर परिणाम झाला नाही, पण तिसऱ्यांदा जेव्हा संधी देण्याची वेळ आली तेव्हा मात्र नाही, आम्हाला काहीतरी वेगळं प्रत्यक्षात आणायचं